क्षितिशः पापनाशनः शंखभृत नंदकी चक्री. विष्णूंचं 991 नाव आहे क्षितिशः. क्षिते हे भूमे हे म्हणजे भूमीचा पृथ्वीचा ईशः स्वामी तो क्षितिशः. दशरथात्मजः दशरथाचा पुत्र राम हा क्षितिशः. पृथ्वीचा स्वामी पृथ्वीचा रक्षक पालन पोषण देऊन पोषित करणारा सर्व स्थूल मायेतल्या गोष्टींसाठी पृथ्वी उभी आहे आणि नारायण हा तिचा लक्ष्मीपती आहेत असा तो क्षितिशः. ओम क्षितिशाय नमः. 992 पापनाशनः. कीर्तितः म्हणजे त्याची स्तुती केली, पूजितः त्याचं पूजन केलं, ध्यातः ध्यान केलं, स्मृतः स्मरण केलं, पापराशीं नाशयन तो पापाच्या राशी नष्ट करतो असा तो पापनाशनः. पाप नष्ट करणारा ज्याचं ध्यान केल्यावर आपली सर्व पापं नष्ट होतात. जेव्हा भक्त पूर्ण श्रद्धा समर्पण वृत्तीने सर्व कर्तव्य कर्म करतो तेव्हा त्याच्या इच्छा वासना नष्ट होतात. म्हणजेच त्यातून पापनिर्मिती न होता भक्त पापांपासून मुक्त होतो. पक्षोपवासात यत् पापं पुरुषस्य प्रणश्यति. 15 दिवस उपास करून मनुष्याचं जे पाप नाहीसं होतं. प्राणायामशतेन एव तत्पापं नश्यते नृणां. 100 प्राणायाम केल्यावरती लोकांचं जे पाप नाहीसं होतं. प्राणायाम सहस्रेश यत् पापं नश्यते. 1000 प्राणायाम केल्यावर जे पाप लोकांचं नाहीसं होतं. नृणां क्षणमात्रेन तत्पापं हरे ध्यानात प्रणश्यति. अशा तऱ्हेने अनेक केल्यावर पण जे पाप नाहीसं होतं ते एका क्षणात केवळ हरीचं ध्यान करून नाहीसं होतं. असा पाप नष्ट करणारा पापनाशनः. ओम पापनाशनाय नमः. 993 शंखभृत. पांचजन्य आख्यम पांचजन्य नावाचा भूतानी अहंकारात्मकम भूतांचा तामस अहंकार दर्शवणारा शंख बिभ्रत. शंख जो वाजवतो किंवा ज्याच्या हातात असतो त्याला धारण करतो असा तो शंखभृत. 5 महाभूतंसुद्धा त्यातूनच निर्माण होतात असा तो शंखभृत. शंख फुंकणारा त्या श्वास भरणारा पांचजन्य शंख असलेला म्हणजे 5 पांचजन्य म्हणजे 5 पासून निर्माण झालेला तो मनासाठी आहे. मन हे अहंकाराचं स्थान आहे. परमेश्वराच्या हातातला हा शंख आपल्यातील अहंकाराचं द्योतक आहे आणि ते नाहीसं करणारा तो शंखभृत. ओम शंखभृते नमः. 994 नंदकी. विद्यामयः ज्ञान किंवा विद्या दर्शवणारी. नंदकाख्यः नंदक नावाची अशी ही तलवार. अस्य इति नंदकी ज्याची आहे तो नंदकी. नंदक नामक तलवार किंवा खड्ग धारण करणारा किंवा चालवणारा तो नंदकी. नंदकम म्हणजे आनंद आणणारा. शास्त्र सांगतात की हरींच्या हातातली ही दिव्य तलवार ज्ञान म्हणजे आध्यात्मिक विद्येचं प्रतिनिधित्व करते. ज्याच्या साह्याने साधक स्वविषयीचं सगळं अज्ञान नष्ट करू शकतो असा नंदकी. ओम नंदकीने नमः. 995 चक्री. मनस्तत्वात्मकम मनाच्या स्वरूपाचं किंवा त्या तत्वाचं सुदर्शन आख्यम सुदर्शन नावाचं चक्रम चक्र. अस्य अस्ति ज्याचं असतं तो चक्री किंवा संसारचक्रम संसारचक्र. अस्य याच्या आज्ञया आज्ञेने परिवर्तते फिरते इति वा चक्री असा जो तो चक्री. सुदर्शन जो शुभदृष्टी प्रदान करतो असा तो
चक्री हे सुदर्शन चक्र धारण करणारा, सृष्टीचक्र चालवणारा, ह्या चक्राला मानवी मनाचं प्रतिनिधित्व करतं असं मानलं जातं. ते धारण करणारा, त्याच्यावर कंट्रोल त्याच्या भक्तीने येऊ शकतो असा जो तो चक्री. ओम चक्रिणे नमः.